खुळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड माजलगाव जिल्हा बीड। प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर। ऐसे काहून करा काही, ऐसे काहून करा काही, पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी श्रुतीचे कानी गाफळ, श्रुतीचे कानी गाफळ सार मूळ जाणुनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी। तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी। विठाला 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 समचरण सरोजम सांद्रनीलामुदाभं जगननीत पाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कैंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जन्माद्यस्य यतोन्वयादितरत चारते स्वभिज्ञ स्वरात तेने ब्रह्महृदयादि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि अतुलित बलधामं हेमशैलावदेहं दनुजवन कृशानुज्ञानिनामाग्रगण्यं सकल गुण निधानं वानराणामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा दिनरूपराई देवा दिनरूपराई देवा दिनरूपराई देवा माझी सेवा दिनरूपराई देवा दिनरूपराई देवा दिनरूपराई देवा सेवक झालो तुमच्या लादलो निज चरण अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा वीर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत अवतार देहूचे सुप्रसिद्ध साधू आहेत जगदवंद जगद्गुरु श्रीमंत श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अत्यंत सुंदर असा अभंग आज या कीर्तन निरूपणाकरता मी निवडलेला आहे. महाराज या अभंगाच्या माध्यमातून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेल्या तुम्हा सर्व मनुष्य प्राणी मात्राला जीवन जगत असताना नवे नवे या कर्मभूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कर्म करत असताना कशा पद्धतीनं कर्म केलं पाहिजे आणि त्या कर्तव्य कर्माची जाण महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला करून देत आहेत. विठला पैकी अभंगावरती काहीच चिंतन करण्यापूर्वी बोलण्यापूर्वी पर्याय देणं अत्यंत अगत्याचं आहे. ते म्हणजे आपल्या या मजलगाव नगरीमध्ये श्री ज्ञानदेव संगीत आध्यात्मिक गुरुकुल आयोजित अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये कीर्तन महोत्सव श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा गेली अनेक वर्षापासून अगदी थाटामाटामध्ये आणि अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या या मजलगाव नगरीमध्ये चालतो आहे. आणि त्यातीलच 2021 आणि या 9 वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या या महोत्सवाचा प्रारंभ होत असतो. आणि अत्यंत भव्य दिव्य अशा या महोत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व परिसरातील भाविक भक्त मंडळी, सर्व सप्ताह कमिटी मंडळी, सर्व आदरणीय वंदनीय आमचे जिवलग महाराज मंडळी, सर्व मित्र मंडळीच्या वतीनं आणि त्याच्यामध्ये माजलगाव तालुक्याचं भूषण असणारे या संपूर्ण कार्यक्रमाचं अगदी तंतोतंत अत्यंत सुंदर देखणं असं स्वरूप ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गेली अनेक वर्षापासून आपल्या समोर प्राप्त होत आहे. आपण पाहतो आहोत, आपण तो आनंद या ठिकाणी भोगतो आहोत. या कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक आणि या कार्यक्रमाचे सर्व आमचे आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवाजी महाराज गडदे गुरुजी आणि आदरणीय गुरुजींच्या या संकल्पनेतून गेली अनेक वर्षापासून हा अत्यंत देखणा सोहळा या ठिकाणी समापन्न होतो आहे. आणि गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी आम्हाला सुद्धा त्यांच्या माध्यमातून संधी स्टेज प्राप्त होत आहे. आनंद आहे. या साहेब, आनंद वाटतो. आमच्या आदरणीय गुरुजींचं अंतकरण फार विशाल आहे. गडदे गुरुजींचं अंतकरण फार विशाल आहे. प्रत्येक
प्रत्येक वर्षी आपल्या एका मित्राला या ठिकाणी संधी उपलब्ध प्राप्त करून देत आहेत, स्टेज प्राप्त करून देत आहेत. आनंद वाटतो, कारण आज ज्याच्यासाठी धावपळ चालू आहे, प्रत्येक वारकरी संप्रदायामध्ये आपण बघतो आहोत, प्रत्येकाला स्टेज आवश्यक आहे, मार्केट आवश्यक आहे ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हा तरुण कीर्तनकारांना ते स्टेज प्राप्त करून देण्याचं कार्य जर कोण करत असतील तर आमचे गडदे गुरुजी करतायत बरं का. आणि म्हणून महाराजांच्या या गुरुजीच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्षापासून अत्यंत भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा सोहळा या ठिकाणी समापन होतो आहे. आणि याही वर्षी 2021चा भव्य दिव्य सोहळा अत्यंत थाटामाटामध्ये अत्यंत भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची सेवा महाराजांच्या आज्ञेतूनच या ठिकाणी मला मिळालेली आहे. आता जशी जमेल तशा पद्धतीनं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील गुरुजनांनी ज्या पद्धतीने शिकवलंय त्या पद्धतीने तुमच्या पुढे थोडंसं मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आज या कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारी सर्व वारकरी संप्रदायातील दिग्गज अधोरीव महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आज या ठिकाणी कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये आदरणीय कुंडकर सर आहेत, गुरुजी आहेत, समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ जाणकार तुम्ही सगळे श्रोते मंडळी आहात. प्रथमतः तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या चरणावरती मी नतमस्तक होतो, प्रणाम करतो. आणि इकडं सर्व गायक वादक मंडळीमध्ये विनेकरी बाबापासून गुरुजींच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत. आदरणीय वंदनीय आमचे सर्वांचे श्रद्धास्थान तुकारामजी नाना आहेत उपस्थित या ठिकाणी. त्याचप्रमाणे ज्यांनी सुंदर गोड चाल गायली वारकरी संप्रदायातील थोर रत्न हरिभक्ती पारायण आमचे आदरणीय रुस्तुमजी महाराज डाके महाराज सुद्धा आज आवर्जून या ठिकाणी कीर्तना करता आहेत. त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि अत्यंत सुंदर गोड स्वभाव गोड आवाज ज्यांचा आहे वारकरी चाली आणि त्यांचा ज्याचा खजिना असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण महारुद्रजी महाराज पवार महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद नाथाभाऊ आहेत. त्याचप्रमाणे इकडं आमचे आदरणीय वंदनीय हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील गोड व्यक्तिमत्व विष्णू महाराज शेंडगे बाबा आहेत. त्याचप्रमाणे त्यांचं नाव काय महाराज विशाल महाराज आहेत, हरिभक्तीपरायण गायनाचार्य. त्याचप्रमाणे आमचे जीवलग मित्र आहेत संगीत विशारद दत्तात्रय महाराज सोनवणे, आमचे आदरणीय पांचाळ मामा आहेत, मामात मामा पांचाळ मामा असे आमचे आदरणीय मामा आहेत. आणि त्याचप्रमाणे इथं कथेला ज्यांचं सुंदर तबल्याची साथ आहे असे आमचे आदरणीय अत्यंत जीवलक गोविंदजी महाराज काळेदाजी आहेत, आमचे कोरडेदाजी आहेत. आणि इथं बसलेले सर्व मंडळी आणि आजच्या या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने आकर्षण म्हणायला हरकत नाही. आणि या संपूर्ण आपल्या आजच्या दिवसाच्या कीर्तनाचं वैभव वारकरी संप्रदायातील अत्यंत उंच असं व्यक्तिमत्व आणि आपल्या माजलगाव तालुक्याचं वैभव हरिभक्तीपरायण मृदंग मार्तंड श्री आमचे जीवलग मित्र भरतजी अण्णा पठाडे आदरणीय. एवढ्या हळून म्हणल्यावर कसं व्हायचं, अरे काय पकवाज वाजवला असं वाटतं. अण्णा अण्णा हात नाहीये हातोडा म्हणून तर म्हणावं लागतंय ठाकूर तसं नाही, तुम्हाला समजलं बस. अत्यंत गोड व्यक्तिमत्व आहे बस. अण्णांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. आपल्या खऱ्या अर्थानं माजलगाव तालुक्याचं वैभव आहे महाराज. आज आपल्या माजलगाव तालुक्याचं महाराष्ट्रातच नव्हे तर परप्रांतामध्ये सुद्धा गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वस्तीवरती खऱ्या अर्थानं आपल्या माजलगाव तालुक्याची कॉलर कोणी वर आणली असेल तर ती म्हणजे भरत अण्णा आहे. आणि म्हणून एकच वाक्य मी बोलेल त्यांच्यासाठी, एकच वाक्य, आणि तुमच्या टाळ्याचा प्रतिसाद जोरदार आला पाहिजे त्या वाक्यासाठी बरं का. भरत अण्णा म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही, आज ते या ठिकाणी. हा भाई बाबा आताच नाही मी आदरणीय भरत अण्णा बद्दल बोलतोय मी. भरत अण्णा म्हणजे महाराष्ट्राचा हिरा आहे बरं का. वाक्य फार सुंदर आहे. तुमच्या टाळ्यांची आणि चांगल्या टाळ्यांच्या अपेक्षा करतोय मी त्यांच्यासाठी बरं का.
कारण एवढा सुंदर पकवाज त्यांनी आता वाजवला इथं, बस नुसतं असं वाटत होतं की पकवाजच ऐकत राहावं बर का. नवे नवे मला वाटतं स्वर्गामध्ये इंद्राला सुद्धा पश्चाताप होत असेल की माझ्यापेक्षा इथं वाजवणार कोण आहे. इंद्राला सुद्धा लाज वाटत असेल, असा मृदंग वाजवला आमच्या अण्णांनी बर का. म्हणून त्यांच्यासाठी एकच वाक्य बोलतोय, भरत महाराज. भरत अण्णा म्हणजे महाराष्ट्राचा हिरा आहे बर का. भरत अण्णा म्हणजे आपल्या माजलगाव तालुक्याचा तारा आहे. भरत महाराज म्हणजे महाराष्ट्राचा हिरा आहे. भरत महाराज म्हणजे आपल्या माजलगाव तालुक्याचा तारा आहे. भरत महाराज म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा प्यारा आहे. आणि भरत महाराज महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच वार आहे, फक्त आणि फक्त तुमचाच वार आहे. भरत महाराजाचा आता तरी सध्या कोणी हात धरायचा नाही बुवा, मग धरायचे धरले तर पायच धरायचे. ही ताकद आहे खऱ्या अर्थानं. असं रत्न आपल्या माजलगाव तालुक्याने महाराज या वारकरी संप्रदायाला महाराष्ट्राला दिलंय, म्हणून आनंद वाटतो बरं का नाना. अशी अत्यंत सुंदर गोड व्यक्तिमत्व आमचे अण्णा आहेत या ठिकाणी. आणि ते आवर्जून आज या आपल्या सोहळ्याला उपस्थिती देण्याकरता एक दिवस मना जसं जमेल तशा पद्धतीनं आमच्या आदरणीय गुरुजींवरती जीवापाड त्यांचं प्रेम आहे. आणि म्हणून जसं जमेल तशा पद्धतीने एक दिवस 2 दिवस जेवढी हजेरी लावता येईल तेवढे दिवस येण्याचा प्रयत्न करतात. आणि आज खऱ्या अर्थाने ते गोविंदपूरला कार्यक्रम चालू आहे, परंतु गुरुजीचं प्रेम आणि त्या प्रेमाने त्यांना इकडं ओढत आणलं आणि अण्णा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्व व्यवसायातील व्यावसायिक क्षेत्रातील बरीच मंडळी, दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय सतीशजी सावंत सर, मराठवाडा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या त्यांचं नाव दाजीचं भागवत भाऊ, विसरलो बरं का. भागवत भाऊ या ठिकाणी आहेत, नाना आहेत, सगळी मंडळी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. बस आता तुम्हा सर्वांच्या चरणावरती उपस्थित सर्व टाळकरी वारकरी महाराज मंडळी आणि खऱ्या अर्थाने अत्यंत गोड सुमधुर आवाज तुमच्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून येतो आहे ते म्हणजे माजलगाव तालुक्यातील एकमेव व्यक्तिमत्व आणि ज्यांचा आवाज बस नुसता ऐकतच राहावा असं साऊंड सिस्टीम म्हणजे आमचे नवनाथ साऊंड सर्व्हिस. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बस फार सुंदर आवाज. आवाज जेवढा, साऊंड सिस्टीम जेवढी सुंदर तेवढा स्वभाव सुद्धा गोड आहे. अत्यंत गोड व्यक्तिमत्व आमचे रंगनाथ दादा आहेत, आदी करून सगळे मंडळी आहेत. या सर्वांच्या चरणावरती मनोभावी वंदन करूयात आणि संकल्पित वेळेमध्ये आपल्याला कीर्तन समापन करायचं आहे. जशी जमेल तशा पद्धतीने आपण सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. जाता जाता काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगून जाणार आहे. कीर्तन श्रवण करत असताना वारकरी संप्रदायाने काही नियम, काही अटी तुम्हाला मला सांगून दिलेल्या आहेत. तुम्ही सर्व बहुश्रुत आहात, तुम्हाला सांगणं, नियम अटी सांगणं योग्य नाहीये. तुम्ही ज्ञाते आहात, जाणकार आहात, परंतु वक्ता या नात्याने मी बोलून जातोय. आज आपण वारकरी संप्रदायाच्या पवित्र धर्म मंडपामध्ये सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि म्हणून वारकरी संप्रदाय धर्म मंडपातील उच्च कोटीची परंपरा म्हणजे ही कीर्तन परंपरा आहे. आणि या उच्च कोटीच्या कीर्तन परंपरेला श्रवण करण्याकरता, ऐकण्याकरता आपण या भक्तिरूपी ज्ञान मंडपामध्ये सर्वजण एकत्रित आहोत. मग ऐकत असताना, श्रवण करत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट आहे, कीर्तन ऐकत असताना सर्वांनी चाणाक्ष बुद्धीने कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण कीर्तन हे श्रद्धेने ऐकण्याचं ठिकाण आहे, साधन आहे. कीर्तन म्हणजे मी नेहमी सांगत असतो, कीर्तन म्हणजे मनोरंजन नाहीये. कीर्तन म्हणजे काहीतरी टाइमपास करण्याचं साधन नाहीये. कीर्तन म्हणजे काहीतरी विनोद भाकड कथा सांगण्याचं ठिकाण मुळीच अजिबात हे नाहीये बरं का. आपल्या मनातला जो गोड गैरसमज आहे तो थोडासा बाजूला काढणं आज काळाची गरज आहे. कीर्तन हे अशा पद्धतीचं साधन नाहीये, तर कीर्तन हे असं साधन आहे की बसलेल्या श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये, ऐका बरं का, फार सुंदर शब्द आहे. कीर्तन एक असं साधन आहे की बसलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या विषयी भाव जागृत झाला पाहिजे. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये कीर्तन ऐकत असताना परमात्म्याच्या विषयी भाव जागृत होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण कीर्तन ऐकत असू बरं का. विठ्ठला विठ्ठला
उगं ऐकायचंय म्हणून आज ऐकू नका, वा कीर्तन कुठलंही असू द्या मग ते तशा पद्धतीचं ऐकू नका. तर कीर्तन हे श्रद्धेनेच ऐका, भावनेनेच ऐका, एक निष्ठतेने कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट आहे, नुसतं ऐकू नका तर विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्या वेळेला हाताने टाळी, मुखाने प्रभूचं संकीर्तन करत करत कीर्तन ऐका. तिसरी गोष्ट आहे, कीर्तनामध्ये कोणीही धूम्रपान, बिडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा कोणी खात असेल तर ते 2 तासापुरतं कवयना थोडंसं बाजूला ती व्यसनं करायची आहेत. चौथी गोष्ट आहे, कीर्तनामध्ये कोणी उठू नका, मर्यादा आपण सर्वांनी पालन करायचे आहेत. मध्येच कोणी कीर्तनामध्ये उठून जाण्याचा प्रयत्न करू नका. पाचवी शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी कीर्तन शेवटपर्यंत जागा राहू नये का. झोपण्याचा कोणी प्रयत्न करू नका. आणि तसं झोपायसारखं इथलं वातावरण तर मुळीच नाही. या धर्ममंडपामध्ये गुरुजीच्या सप्त्यामध्ये झोपला संपला म्हणजे तसं नका अर्थ लावू. आणि अत्यंत सुंदर आहे वातावरण, अत्यंत गोड आहे बरं का. म्हणून अशा वातावरणामध्ये झोपायचा तर काही संबंध नाही. थंडी सुद्धा एवढी नाही का आहे थोडी, नाही तसं तुम्ही शाली रगी गोदडी सगळे घेऊन आलात तयारीने तुम्ही दिसायला, पण थंडी काही नाही एवढी, कमी झाली आहे. परंतु काही अडचण नाही. एकदा सर्वांनी मोठ्या श्रद्धेने, भावनेने हाताने टाळी आणि मुखाने प्रभूचं संकीर्तन जोरात करायचं आणि आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. म्हणा विठ्ठल विठ्ठल. बस आता हा पाठिंबा शेवटपर्यंत टिकून राहू द्या, नाही तर मध्येच पाठिंबा काढून घेतलं तर सरकार ढासळण बरं का आमचं. तसं सरकार ढासळणार नाही आता, त्रिपुटीनं सध्या, काळजी करू नका. विठ्ठल असं अभंग अत्यंत सुंदर आहे, गोड अभंग आहे, चिंतनीय अभंग आहे, मार्मिक अभंग आहे. अभंग तसा अपरिचितच आहे. जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथा या प्रकरणातील महाराज या अभंगाच्या माध्यमातून या मृत्यू लोकामध्ये, या कर्मभूमीमध्ये जन्माला आलेल्या तुम्हा सर्व मनुष्य प्राणी मात्राला जीवन जगत असताना कशा पद्धतीचं तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे, त्या जीवन जगण्याची दिशा, जीवन जगण्याचा मार्ग तुम्हाला मला महाराज समजून सांगताय. सज्जन हो, या जगाच्या संबंधाने जर आपण विचार केला, या विश्वाच्या संबंधाने जर विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने आपल्या लक्षामध्ये येईल की या विश्वामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं कर्म करावं लागतंय. या जगामध्ये जन्माला आलेला मनुष्य म्हणून जो जीव आहे त्या मनुष्य जीवाला कर्म करणार नाही असं शोधून आपल्याला सापडणार नाही. म्हणून जो जन्माला जीव येतो त्या मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या जीवाला प्रत्येकाला कर्म करावंच लागणार आहे. कारण ज्या ठिकाणी आपण जन्माला आलेलो आहोत त्याला कर्मभूमी हे नाव आहे, पद आहे. भागवत ऐकत आहात तुम्ही आणि गेली अनेक वर्षापासून भागवत ऐकत आहात. भागवतामध्ये असं वर्णन आलेलं आहे की या विश्वाचं वर्णन करत असताना शुकाचार्य सांगतात की राजा, या विश्वामध्ये एकूण सप्तद्वीप आहे. त्या सप्तद्वीपामध्ये जंबू नावाचं एक द्वीप आहे. त्या जंबू नावाच्या द्वीपामध्ये एक अजनाब नावाचं वर्ष आहे. त्या अजनाब नावाच्या वर्षामध्ये एक भारत नावाचं वर्ष आहे. आणि त्याच भारत नावाच्या वर्षाला कर्मभूमी असं म्हणतात, त्यालाच मृत्यू लोक असं म्हणतात. आणि म्हणून या कर्मभूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आल्याच्या नंतर कर्म हे करावंच लागणार असा अटळ, असा अबाधित सिद्धांत या मृत्यू लोकाचा आहे. विठ्ठल कर्म हे करावंच लागणार आहे. मग यदा कदाचित तुमच्या आमच्याकडून चांगलंच घडेल, कर्म घडेल असं सांगता येत नाही. यदा कदाचित तुमच्या हातून चांगलं नाही झालं तर वाईट कर्म घडल्याशिवाय राहणार नाही. परंतु वाईट हे सुद्धा एक प्रकारचं कर्मच आहे मायबाप. आणि म्हणून कुठल्या का प्रकारचं होईना माणसाच्या हातून ते कर्म होत राहणार आहे, कारण ही कर्मभूमी आहे. तुकोबाराय बोलतो, कर्मभूमी आहे सातावर व्यवसावर जाणावा, व्यवसावर जाणावा, व्यवसावर जाणावा.
जगद्गुरु तुकोबाराय बोलतात बाबा ही कर्मभूमी आहे. कर्मभाव व्यवसाय जाणावा ही कर्मभूमी आहे. इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाला कर्म करावं लागतंय. गाथा वाचणारे तुम्ही सगळे मंडळी आहात, प्रमाण आपल्याला भरपूर माहिती आहे. महाराज एका ठिकाणी अजून म्हणतात की बाबा मनुष्य शरीर या ठिकाणी तुम्ही आम्ही घेऊन आलो तर तुम्ही आम्हाला करायचंय. केले होते याची जाणे, अवघे विठोबाच्या नामे, करावले वैभव, चालली आरती. मनुष्य म्हणून आलोय ना मग करायचंय. केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, तू का मने वर्मे जाणून या तरती. अरे बाबा याची जन्मे केले होते कर्मे, याच मनुष्य जन्मामध्ये तुम्हाला आम्हाला काहीतरी करायचं आहे. मग करायचंय ना, मग ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं मात्र ज्ञान, याचं मात्र तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुभव कुठल्याही प्रकारचा नाहीये. मग ते ज्ञान आणि तो अनुभव आणि ती माहिती तुम्हाला आम्हाला एक शास्त्र आणि दुसरं संत महात्मे करून देत आहे. जगामध्ये जीवन कशा पद्धतीने जगलं पाहिजे, कर्मभूमीमध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक मानवाने कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे हे तुम्हाला आम्हाला एक शास्त्र आणि दुसरं म्हणजे संत महात्मे शिकवतात. आणि म्हणून सज्जन हो, शास्त्र सांगतं, संत सांगतात, त्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला ते कर्म करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून शास्त्रांनी जे शिकवलंय, संतांनी जे तुम्हाला आम्हाला सांगून दिलंय तशा पद्धतीचं जीवन जगायचंय. आणि ते जर तुम्ही आम्ही जीवन जगलो तर खऱ्या अर्थाने तुमचा आमचा उद्धार होणार आहे. आणि म्हणून शास्त्र जे योग्य कर्म सांगतं ते योग्य कर्म जीवनामध्ये करायचंय. आणि जे अयोग्य कर्म असेल त्या अयोग्य कर्माचा जीवनामध्ये त्याग करायचा. जे चांगलं असेल ते केलं पाहिजे आणि जे वाईट आहे त्याचा त्याग केला पाहिजे. जे ग्राह्य असेल त्याचं ग्रहण केलं पाहिजे आणि जे त्याज्य असेल त्याचा त्याग जीवनामध्ये केला पाहिजे. ज्ञानोबा बोलतात, त्याज्य ते त्याजावया लागी. जीवनामध्ये जी वस्तू त्याज्य असते ना तिचा त्याग झाला पाहिजे आणि जीवनामध्ये जी ग्राही वस्तू असते तिचं ग्रहण झालं पाहिजे. कशा पद्धतीनं? हे बाळा, केळी खायची ठरली तर साल खाऊन जमतं का? हा, जमला का काय? इथलाच आहे का? संस्थेतला आहे. मग काय नाही, तुला माफ आहे, जाऊ दे. विठाला विठाला गेला त्यांनी. सज्जन हो, जीवनामध्ये जी अयोग्य वस्तू असते त्या अयोग्य वस्तूचा त्याग झाला पाहिजे. केळी खायची, ज्ञानोबा बोलतात, केळी खायची ठरली तर साल खाऊन जमणार नाही, तिचा त्यागच झाला पाहिजे, ती टाकून दिलीच पाहिजे. ज्ञानोबा पुढे बोलतात, खारी खायची ठरली तर आतली बी खाऊन जमणार नाही, तिचा त्यागच झाला पाहिजे. तसं जीवनामधलं जे अयोग्य कर्म आहे मायबाप, त्या अयोग्य कर्माचा त्यागच झाला पाहिजे आणि जे योग्य असेल त्याचं जीवनामध्ये ग्रहणच झालं पाहिजे. आणि मग योग्य काय, अयोग्य काय, त्याचे काय, ग्राह्य काय, चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, हे मात्र तुम्हाला आम्हाला माहिती नाहीये. मग ते तुम्हाला आम्हाला एक शास्त्र सांगून देत आणि दुसरं म्हणजे संत महात्मे सांगून देत आहे. आणि म्हणून शास्त्र सांगताय त्या पद्धतीने तुम्ही आम्ही प्रत्येक मानवाने कर्म करायचंय. गीता ऐकणारे मंडळी आहात, गीतेमध्ये सुद्धा भगवंताने अर्जुनाला हाच उपदेश सांगितला, हाच मार्ग सांगितला. स्वतः भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, मी सांगतो म्हणून ऐकू नको. गीता रूपी तत्वज्ञान तुझ्या समोर मी मांडतोय म्हणून ऐकू नको. मी देव आहे, तुम्हाला देव समजतोस, परंतु देव सांगतो म्हणून तू हे गीता रूपी तत्वज्ञान ऐकू नको. एक तुझा जीवलग मित्र आहे म्हणून हे तत्वज्ञान ऐकण्याचा तू प्रयत्न करू नको. परंतु हे जे गीतारूपी तत्वज्ञान तुझ्या समोर सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, त्या गीतारूपी तत्वज्ञानाला पुरावा शास्त्र आहे म्हणून ऐकण्याचा प्रयत्न कर. परमात्मा 16व्या अध्यायामध्ये स्वतः बोलतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रम विधानोक्तम कर्म कर्तुर्म्यर्हसि
कार्य अकार्य तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. योग्य काय आणि अयोग्य काय, चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, याला प्रमाण काय आहे? शास्त्र आहे बरं का. आणि म्हणून शास्त्र सांगतं त्या पद्धतीने आपण कर्म करायचंय. विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा थोडासा वेगळा मुद्दा सांगून जाईल. सर्व जाणकार मंडळी आहात, सुज्ञ मंडळी आहात. शास्त्र सांगतं, संत सांगतात त्या पद्धतीने जर कर्म केलं तर मायबाप ते कर्म बी होईल आणि त्या केलेल्या कर्माचं फल सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्राप्त होईल. ऐका बरं का, मुद्दा फार सुंदर आहे. शास्त्र सांगतं, संत सांगतात त्या पद्धतीने जगलो, कर्म केलं तर ते कर्म बी होईल आणि त्याचं त्या केलेल्या कर्माचं फल सुद्धा जीवनामध्ये प्राप्त होईल. पण सज्जन हो, शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म यदा कदाचित ते कर्म होईल पण त्या कर्माचं फल प्राप्त होणार नाही. मुद्दा पुन्हा ऐका, लक्ष देऊ नका, पुन्हा सांगेल. शास्त्र सांगतं, संत सांगतात त्या पद्धतीने कर्म केलं तर ते कर्म बी होईल आणि त्याचं फल सुद्धा प्राप्त होईल. पण शास्त्रा व्यतिरिक्त जर तुम्ही आम्ही कर्म केलं तर यदा कदाचित ते कर्म ठरेल पण त्या केलेल्या कर्माचं काही फल प्राप्त होणार नाही. कशा पद्धतीनं? ज्ञानोबारायांनी सुंदर दृष्टांत दिलेले. ज्ञानोबाराय दृष्टांत देत असताना पहिला दृष्टांत देतात की एका आमच्या भगिनीने, माऊलीने चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलं. मुद्दा लक्षात ठेवा बरं का. शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल पण त्या केलेल्या कर्माचं फल प्राप्त होणार नाही. ते निष्फळ ठरेल, निरर्थक ठरेल, त्याच्या जीवनामध्ये काही उपयोग होणार नाही. कशा पद्धतीनं? दृष्टांत क्रमांक 1 ज्ञानोबाराय दृष्टांत देतात. आमच्या भगिनीने चुलीवरती दुधाचं पातेलं ठेवलं, जाळ लावला, दूध टाकलं पातेल्यामध्ये आणि घरामध्ये काहीतरी काम करण्याकरता निघून गेली. जाळ असा लागला की त्या पातेल्यातलं सगळ्याच्या सगळं दूध उतू गेलं. उतू गेलंच म्हणतात ना, बरोबर? झोपले काय तुम्ही सगळे? बोलायला तयार नाहीत म्हणून म्हणाल बरं का. सगळ्याच्या सगळं दूध पातेल्यामधलं उतू गेलं. माझा दृष्टांत लक्ष देऊ नका. ज्ञानोबाराय म्हणतात पातेल्यातलं उतू गेलेलं जे दूध आहे त्या उतू गेलेल्या दुधाचा काय उपयोग झाला? काय उपयोग झाला? बोला. काहीच उपयोग झाला नाही. पण यदा कदाचित तेच दूध चुलीवरती ठेवण्याच्या अगोदर, पातेल्यात टाकण्याच्या अगोदर जर आमच्या गुरुजीच्या घरी आणून दिलं असतं, पातेल्यात टाकण्याच्या अगोदर बरं का, गुरुजी फार मोठा सप्ताह चालू आहे आणि वारकऱ्याची महाराजाची फार रेलचेल आहे म्हणले तुमच्याकडे, असं करा, दुसरं तर काय नाही पण हे घ्या माझ्याकडून 2 लिटर दूध. काय वारकऱ्याला चहा कॉफी दूध पाजायचे ते पाजा. या बापू या पुढे या. काय चहा दूध पाजायचं ते पाजा. माझा दृष्टांत लक्षात घ्या बरं का. पातेल्यात टाकण्याच्या अगोदर जर ते दूध एखाद्याच्या घरी नेऊन दिलं असतं तर त्याचा उपयोग झाला असता. पण उतू गेलेल्या दुधाचा काय उपयोग झाला? बोला ना. काहीच उपयोग झाला नाही. तसं माझे ज्ञानोबाराय बोलतात, बाबा शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म ते कर्म म्हणजे उतू गेलेल्या दुधासारखं आहे की ज्याचा जीवनामध्ये काही उपयोग नाहीये. आणि म्हणून शास्त्र सांगतात त्या पद्धतीने कर्म करायचे. ज्ञानोबाराय बोलतात, का दूध वाढिता ठाऊ पावे ते उतोनी जाय स्वभावे. अरे ते उतू गेलेलं दूध हे जसं निष्फळ ठरतं, त्याचा काय उपयोग होत नाही, तसं शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म हे निष्फळ ठरतं. विठाला लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. एक माणूस पंढरपूरला गेला. आम्ही सुद्धा जातो आषाढी म्हणा, कार्तिकी म्हणा, यात्रेला, सोहळ्याला. तसं तो यात्रेला गेला आणि यात्रेला गेल्याच्या नंतर भयंकर गर्दी. आणि पंढरपूरला येणारा वर्ग काय एका वारकरीच असेल असं नाही. अनेक प्रकारची माणसं पंढरपूरला येतात, वेगवेगळ्या हेतूने पंढरपूरला येत असतो. मग हा माणूस पंढरपूरला गेला. वाक्य लक्षात राहू द्या बरं का. शास्त्रा व्यतिरिक्त केलेलं कर्म होईल पण त्याचं फल भेटणार नाही. कशा पद्धतीने? दुसरा दृष्टांत दिलाय. पंढरपूरला गेला आणि तो फिरायला गेला पंढरपूरमध्ये आणि ती पंढरपूरची भयंकर गर्दी आणि त्याच गर्दीचा फायदा आणि तो गर्दीमध्ये शिरला आणि परिणाम असा झाला की त्याचं पाकिट चोरांनी मारलं. पैसे मारले चोरांनी, काय 400-500 रुपये असतील म्हणा, 1000-500 रुपये असतील. आणि त्याचं ते पाकिट चोरांनी मारलं आणि पुन्हा गर्दीतून बाहेर आला आणि पाहिलं तर अरे बापरे, आपलं पाकिट तर चोरांनी मारले, पैसे तर गेले. आता मग पण पैसे गेलेत. आता त्याने विचार केला, तो हुशार होता फार हुशार होता. त्याने विचार केलाय आपले तर पैसे आता चोरीला गेले,
आता गेलेले पैसे काय परत येणार नाहीत ना बापू, गेलेले पैसे काय परत येणार नाहीत. आणि यदा कदाचित माझे पैसे चोरीला गेले असं लोकांना सांगितलं तर लोक तर परत देणार नाहीत, पण उलट आपल्याला मूर्खात काढतील. असा नियमच आहे ना. एखाद्याला म्हटलं अरे माझे पैसे चोरीला गेले, तू म्हणे तुला अक्कल नाही, तुला सांभाळता येत नाहीत का व्यवस्थित. जर एखाद्याला म्हटलं आपले पैसे चोरीला गेले तर आपल्याला वेड्यात काढतील, मूर्खात काढतील, म्हणून त्याने विचार केला की चोरीला पैसे गेले हे लोकांना सांगायचंच नाही. मग कसा तरी गावाकडे आला आणि गावाकडे आल्याच्या नंतर गावातून जाऊ लागला. तेवढ्यामध्ये काही त्या वाट्यावर बसलेल्या लोकांनी पाहिलं आणि रामराम केलं. ओ पाटील रामराम. रामराम म्हणले. काय मला म्हटले पंढरपूरहून आलोय. वा पंढरपूरला गेलते तुम्ही? हो पंढरपूरला गेलतो. अहो नुसता पंढरपूरला गेलो नाही, 1 महिना पायवारी केली. वा वा काय भाग्यवान आहेत तुम्ही, 1 महिना पायवारी करली. त्याचं वर्णन करू लागले लोक. नुसता पायवारीत केलं नाही म्हटले, कथा ऐकल्या, कीर्तन ऐकले, भजन भरपूर केलं, चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा, अशा पद्धतीचं जीवन पंढरपुरामध्ये घालवलं. वा 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 काय भाग्यवान आहेत म्हटले. अहो म्हटले नुसतं एवढंच केलं नाही, मग म्हटले मी पंढरपुरामध्ये पैसे दान सुद्धा केले. झोपले नाही तुम्ही? तो काय म्हटला, अहो नुसतं पंढरपुरामध्ये गेलोच नाही तर पंढरपुरामध्ये पैसे सुद्धा मी काय केले, दान केले. लोकांना वाटलं वा 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 काय भाग्यवान आहे तो तुम्ही. अहो पैसे दान केले म्हणजे काही सामान्य पुण्य नाही तिथं. देते एक शीत दिल्या अन्न, होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग केले पूर्ण हे मैमान तीर्थाचे. अरे बाबा पंढरपूर सारख्या अशा नाम सप्तासारख्या ठिकाणी जर आपण एक शीत जरी अन्नाचा कण दान दिला, सज्जना हो ऐका बर का, एक शीत जरी अशा नाम सप्ताहामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये जर आपल्याकडून दान घडला तर सांगतात कोट्यावधी कुळाचा उद्धार ते एक शीत दिलेलं अन्न आपल्या जीवनामध्ये करत असते. आणि म्हणून अशा ठिकाणी दान दिलंच पाहिजे महाराज, दिलंच पाहिजे. आपल्या पूर्वजांचा ते दिलेलं दान उद्धार करत असतं. असं महिमान आहे त्या तीर्थाचं क्षेत्राचं. अरे तू तर दान दिलं, वा भाग्यवान आहेस. त्याचं वर्णन करू लागले, त्याचं गोड असं वर्णन केलं. पण सज्जन हो लक्ष द्या बर का, हे सगळं वर्णन चालू असताना तेवढ्यामध्ये त्याचा एकदम जिवलग मित्र आला आणि त्या मित्राने सगळं वर्णन ऐकलं आणि त्याला गॅरंटी होती की हा कधीच दान धर्म करू शकत नाही. जवळ गेला, कॉलर पकडली आणि म्हटलं ए बाबा खरं सांग काय तर खरं पैसे दान दिले का उगाच काहीतरी बोलू लागलेला आहेस? खरं खरं सांग, मी तुझा मित्र आहे. अरे मित्राने मित्राला सांगितलं पाहिजे. शास्त्र असं सांगतं, मित्राची काही लक्षणं सांगितली. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यम आख्याती गुह्यम पृच्छति भुंक्ते बोजेते चैव षडविधम प्रीती लक्षण. मित्रत्वाची 6 लक्षणं सांगितलेत शास्त्रामध्ये. सांग मी तुझा मित्र आहे. ददाती प्रतिगृह्णा गुह्यम आख्याती आणि गुह्यम पृच्छति. मी विचारलंय तुम्हाला सांग काय घडलंय खरं खरं. आणि मग त्याने त्याला खरं सांगायला सुरुवात केली. अरे बाबा खरं म्हटलं तुझं, म्हटलं दान धर्म वगैरे काही केलं नाही, पण घडलं असं माझे पैसे पंढरपुरामध्ये चोरीला गेले. आता लक्ष देऊ नये का बरं का, आपला मुद्दा हित आहे. पंढरपुरामध्ये तो म्हटला माझे पैसे चोरीला गेले. लोकांना म्हणावं कसं म्हणून मी म्हटलो दान दिले. पण ज्ञानोबा म्हणतात बाबा तरी घडो का नागवन दान लेकी. नागवन म्हणजे चोरी शब्द वापरला ज्ञानोबारांनी. अरे पंढरपूर सारख्या आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये जर आपल्याकडून पैसे चोरीला गेले तर त्याचा उल्लेख काय दान लेखी? चोरी गेलेल्या पैशाचा उल्लेख दान खात्यामध्ये होईल? नाही मायबाप. चोरी गेलेल्या पैशाचा उल्लेख दान खात्यामध्ये होऊ शकत नाहीये. चोरी गेले विषय संपला, त्याचा काही जीवनामध्ये उपयोग होणार नाही. तसं शास्त्रा वाचून केलेले जे कर्म आहे त्या कर्माचा काही जीवनामध्ये उपयोग होणार नाहीये. आणि म्हणून शास्त्र सांगतंय, संत सांगतात त्या पद्धतीने आपण कर्म करायचंय. विठाला विठाला
तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्हाला आम्हाला कर्तव्य कर्म कसं करायचंय त्या कर्तव्य कर्माची जाण करून देत आहे. महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून पहिल्या चरणामध्ये तुम्हाला आम्हाला बोलत असताना कर्म कसं करायचं सांगितलं, पण कर्मापासून परावृत्त केलं नाही बरं का. सुंदर वाक्य. कर्म कसं करायचं सांगितलं, परंतु त्या कर्मापासून तुम्हाला आम्हाला वेगळं केलं नाही, परावृत्त केलं नाही. तर कर्म करण्याची रीत सांगितली. गीतेमध्ये सुद्धा हाच उपदेश अर्जुनाला केलेला आहे. अर्जुनाला कर्मापासून परावृत्त होऊ दिलं नाही देवाने, युद्धापासून वेगळं होऊ दिलं नाही. तर कर्म करण्याची रीत, युद्ध करण्याची रीत देवाने अर्जुनाला सांगितली बरं का. युद्धापासून परावृत्त होऊ दिले नाही. वास्तविक पाहता अर्जुन युद्धापासून परावृत्त होऊ पाहत होता ना आदरणीय शास्त्रीजी. ज्या वेळेला दोन्ही सैन्याच्या मधोमध अर्जुनाचा रथ भगवंताने उभा केला आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना ज्यांच्या बरोबर तुला युद्ध करायचे, ज्यांच्या बरोबर तुला लढायचे त्यांना एकदा बघून घे. आणि सगळ्यांना दोन्ही सैन्याच्या मधोमध तो रथ उभा केला आणि अर्जुन त्या समोरच्या योद्ध्यांना प्रतिस्पर्ध्यांना न्याहळू लागला. आणि ज्या वेळेला अर्जुनाने ते प्रतिस्पर्धी पाहिले आणि सज्जनो हातातला बाण खाली पडला आणि अंग सगळं गलित झालं, घामागरज झालं. अर्जुन घाबरला आणि अर्जुन घाबरून खाली बसला आणि देवाला सांगितलं, एक देवा, अरे कोणाबरोबर युद्ध करण्याकरता मला इथं बोलवलंयस तू? कोणाबरोबर मला इथं युद्ध करण्याकरता आणलंस तू? देवाने सांगितलं, अरे अर्जुना, ज्यांच्या बरोबर तुला लढायचं त्यांच्या समोर आणलंय मी. देवा, हे सगळे माझे आणि यांच्या बरोबर मला युद्ध करायचं. हो अर्जुना, यांच्या बरोबर तुला लढायचं अर्जुना. आणि मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो, देवा, आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सख्युस्ततान स्वसुरान सुहृदस्यैव सेनयोरुभयोरपि. अरे देवा, हे तर सगळे माझेच आहेत. ज्या गुरुने युद्ध कसं करावं, जीवन जगण्याचं दिशा आम्हाला शिकवली, त्या गुरूंना मारावं आणि त्या हस्तिनापूरचे राज्य मी भोगावं असं तुला वाटतंय? जमणार नाही देवा, मी हे युद्ध करणार नाही. बाण टाकून दिला आणि अर्जुन आता युद्धापासून परावृत्त होणार होता. म्हणला, देवा मी युद्ध करणार नाही, जमणार नाही, मी मला हे युद्ध जमणार नाही. अरे एखाद्या वेळेला प्राण गेला तरी चालेल, पण असं अन्यायाचं युद्ध माझ्याच्याने जमणार नाही देवा, नाही जमणार, नाही करणार मी हे युद्ध. त्यावेळेला भगवंत म्हटले, अर्जुना तुला माहितीये, अरे इथं जर तू जिंकलास तर तुला हस्तिनापूरचं राज्य भेटणार आहे आणि यदा कदाचित जर तू इथं मेलास तर तुला स्वर्गातलं राज्य भेटणार आहे. आता हा प्राप्शिशी स्वर्गम जितवा वा भोक्षिशी महिम. अरे जिंकलास तर तुला हस्तिनापूरचं राज्य भोगायला भेटेल आणि हारलास तर यदा कदाचित तू मेलास इथं तर तुला कमी स्वर्गाचं राज्य भेटेल. म्हणून तुला इथं युद्ध करायचंय. पण अर्जुन म्हटला, नाही युद्ध करणार. मग काय युद्ध करणार नाहीस देवाने विचारलं. त्यावेळेला अर्जुन देवाला बोलतोय बरं का, देवा तुला माहित नाही, अरे असं अन्यायाने जर मी युद्ध केलं तर त्याचा परिणाम काय होईल तुला माहिती नाही? देव म्हटले, काय होईल? आणि मग आता अर्जुन देवाला सांगू लागला बरं का. ज्या भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली तोच अर्जुन आता देवाला सांगू लागला, तुला माहित नाही का म्हटली मी जर असं युद्ध केलं तर काय होईल पुढं? देव म्हटले नाही. मग त्यावेळेला तो अर्जुन देवाला सांगतो, अरे देवा मी जर असं अन्यायाने वागलो तर त्याचा परिणाम मला नाही तर स्वर्गाला गेलेले जे पितर आहेत त्यांना होईल बरं का. म्हणून हाता हा प्राप्शिशी विठला विठला शंकरो नरका येव कुलग्नानाम कुलस्य पतंती पितरो हि श्यामलुप्त पिंडोदक क्रिया. मला नाही तर माझ्या स्वर्गातल्या पितरांना मात्र त्याचं फळ भोगावं लागेल. म्हणून हे अन्यायाचं युद्ध मी करणार नाही. अर्जुनाने नकार दिला. ज्या वेळेला अर्जुन युद्ध करण्याकरता नकार देत होता त्यावेळेला देवाने अर्जुनाला सांगितलं का, बोलले का की जाऊ दे बरं अर्जुना, तू यात काही युद्ध करायची धमक नाही. देव अर्जुनाला असं म्हटले, जाय बरं अर्जुना तुझं तू घरी जा, आपलं जाऊन झोप घरी, असं देव म्हटले का? म्हटले का देव अर्जुनाला? नाही. अर्जुनाने ज्या वेळेला युद्ध करण्याचा नकार दिला मग अर्जुनाला एकदम युद्धापासून परावृत्त नाही होऊ दिलं देवाने. ऐका बरं का, एकदम वेगळं नाही केलं देवाने अर्जुनाला युद्धापासून, पण युद्ध कसं करायचं हे मात्र शिकवलं.
युद्ध करण्याची रीत भगवंताने अर्जुनाला सांगितली. अर्जुना, अरे हे युद्ध मी करतोय असं तू समजू नको. मी सांगतो तशा पद्धतीने युद्ध कर, त्याचा पापही लागणार नाही, त्याचा दोषही तुला लागणार नाही. 4थ्या अध्यायामध्ये या ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधीना. ब्रह्मार्पण बुद्धीने युद्ध कर, त्याचा दोषही लागणार नाही आणि पापही लागणार नाही. माझा दृष्टांत संपला. भगवंताने अर्जुनाला युद्धापासून वेगळं न करता युद्ध करण्याचा रीत समजून सांगितली. तसं आजच्या अभंगाच्या माध्यमातून सुद्धा तुकोबार आहे तुम्हाला आम्हाला कर्मापासून एकदम वेगळं करत नाहीत, कर्मापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत, तर तुम्ही आम्हाला शिकवतायत कर्म कसं करायचं. ऐसे का हो न करा काही शिकवतायत बर का. असं करा, तुम्ही करताय पण ते कर्म करत असताना मात्र वेगळ्या पद्धतीचे करताय. मी सांगतो तशा पद्धतीने कर्म करा, मी सांगतो तशा पद्धतीने तुम्ही जीवन जगा, नक्कीच तुमचं आमचं कल्याण होईल. नवे नवे तुकोबा राय तर बोलतात, बाबा करा रे बापा नो साधन हरी, करा रे बापा नो साधन हरी, जनी करणी चोरू नका, हरी बोल, जनी करणी चोरू नका. असं वातावरण असल्यावर का पाठच्या काकड्यापर्यंत बघायचं काम ना आपल्याला. काय वातावरण आहे महाराज. गुरुजी खरंच तुमच्या कार्यक्रमाचे वर्णन करावं तेवढं कमीच आहे. कारण ही लाख मोलाची माणसं आहेत आणि एवढी मोठी माणसं गुरुजीकडून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता येत आहेत. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे महाराज. खरंच खरंच वर्णन करावं तेवढं कमी आहे. अण्णा असतील आदी करून सगळी मंडळी आहेत, अत्यंत गोड ही सगळी मंडळी आहेत बर का. म्हणून एकच वाक्य बोलतो बर का. प्रत्येक भागाचं वैशिष्ट्य साहेब. खानदेशामध्ये गेलो तर खायचं कसं हे खानदेश कसून शिकायचं बर का. खाण्याच्या बाबतीमध्ये कारण त्याचं नावच आहे ना खान. खाण्याच्या बाबतीमध्ये एक नंबर. खायचं कसं खानदेशाकडून शिकायचं आपण. लिहायचं कसं विदर्भाकडून शिकायचं बर का. खायचं कसं खानदेशाकडून शिकायचंय. लिहायचं कसं विदर्भाकडून लेण्याच्या बाबतीमध्ये शिकायचं आपण. लिहायचं कसं विदर्भाकडून शिकायचं बरं का. ऐका बरं का, वाक्य फार सुंदर आहे. टाळ्यात तर तुम्ही नक्कीच वाजवणार. खायचं कसं खानदेशाकडून शिकायचं, लिहायचं कसं विदर्भाकडून शिकायचं, पण गायचं कसं हे मात्र मराठवाड्याकडून शिकायचं बरं का. हा सांगायची गरजच नाही महाराज. ही फार मोठी मंडळी आहे असतो, अत्यंत सुंदर. नाथ महाराज म्हणतात की बाबा तुम्हाला आम्हाला करायचंय करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे. हो जनी करणीचे करू नका, करू नका, जनी करणीचे करू नका. करायचं जेने नाही जामा यमाची आतना, यमाची आतना. जेने नाही जामा यमाची आतना. हो ऐसिया साधना करा काही, करा काही, ऐसिया साधना करा काही. अरे असं काहीतरी साधन करा, ऐसिया साधना करा काही. नाथ महाराज जे सांगतायत ते तुकोबर आहे सांगतात. सांगतो तुम्हासी भजन विठ्ठला, सांगतो
कशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करायचंय तुम्हाला मला, करायचंय जीवनामध्ये, असं काहीतरी जीवनामध्ये करायचंय की त्या केलेल्या कर्माच्या माध्यमातून आपल्याला एक चांगली गती प्राप्त होईल. अरे चांगली गती प्राप्त होईल याच्यात नवल नाहीये. ऐका, आपण जर एखादं चांगलं कर्म केलं तर सज्जना हो, त्या केलेल्या कर्माच्या माध्यमातून आपण मेलो तरी ते कर्म, केलेलं चांगलं कर्म आपल्याला या जगामध्ये अजरामर करून ठेवतं. वा वा. जय हो. रुद्र महाराज, असं वाटतंय ओंजळवर साखर घ्यावा आणि तुमच्या तोंडात टाकावा. काय सुंदर, वा, अत्यंत गोड, अत्यंत सुंदर बर का. जीवनामध्ये असं जीवन जगायचंय मायबाप. आपण मेलो तरी त्या कर्माच्या माध्यमातून या जगामध्ये आपण तर जिवंत राहिलो पाहिजे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. असं कर्म करायचंय. आपण मेलो तरी या जगाने आपली दखल घेतली पाहिजे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. लेकिन ऐसी करनी कर चलो हम हसे और जग रोए. वयाच्या मानाने होते बर का कधी कधी. अरे असं कर्म करायचंय की आपण हसत हसत मरणाला सामोरं जायचंय, पण ते आपल्या हसत जाण्याने आपल्यासाठी या सगळ्या जगाने रडायचंय. त्यावेळेला समजायचं की आपण काहीतरी चांगलं केलं. याच्यापेक्षा एक वाक्य बोलेल मायबाप, लक्ष देऊ नाही का. अरे आपण मेलो तर आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला मुलगा रडेल याच्यात नवल नाही. आपण मेलो तर आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला भाऊ रडेल याच्यात नवल नाही. ते आपण असं जीवन जगायचंय. आपण मेलो तर आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपली बायको रडेल याच्यात नवल नाही मायबाप. आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला मुलगा रडेल याच्यात नवल नाही. आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपला भाऊ रडेल, आपला परिवार रडेल, आपल्या नातेवाईक रडतील याच्यात नवल नाहीये. पण सज्जना हो, आपण असं जीवन जगायचंय, असं जीवन जगायचंय की आपण मेल्याच्या नंतर आपल्यासाठी आपल्या कट्टर विरोधकाने सुद्धा हंबरडा फोडून रडलं पाहिजे. आपल्या कट्टर शत्रूने सुद्धा आपल्यासाठी हंबरडा फोडून, टाहो फोडून रडलं पाहिजे. त्यावेळेला समजायचं की खऱ्या अर्थाने आपण चांगलं जीवन जगलंय बघा. आणि तसं जीवन जगले माझे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे. तसे जीवन जगले माझे वैराग्याचे मूर्तिमंत अवतार जगद्गुरु तुकोबा आहे. तसं जीवन जगले माझे छत्रपती शिवाजी महाराज. अरे त्यांच्यासाठी विरोधक सुद्धा हंबरडा फोडून रडले मायबाप. विरोधक सुद्धा हंबरडा फोडून रडले. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरथ रोड, माजलगाव, जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर.